नमस्ते. हे बघा आज बऱ्याच दिवसातून रानात आले मी. हो हे बघा ऊस आमचा. हे बघा ऊस बघू शकताय तुम्ही. आता तोडायला आलाय. कारखाना चालू झालाय. ह्याचा नंबर येईल त्यावेळेस तोडायचा. हे बघा बघू शकता इकडं कांदे आहेत. बघा कांदे असे येतात. आमच्या भागात असे कांदे पेरले पण जातात. हा मोठा मोठा कांदा येतो. बघा ऊस बघा तुम्ही. बघा पडलाय काय उंच काय हाय. खूप छान आहे ऊस. हे बघा बघा. पण काय करायचं ह्या वर्षी 4 महिन्यातून आता रानात यायला लागले बघा. गाडी सुद्धा चालत नव्हती. इकडे इतकं पाणी पाणी आहे. बघा तिकडं मालक चालतात पुढं आमचे. बघा भरभर भरभर चालतात. त्यांना काय नाही पडलेलं. बघू शकताय तुम्ही आमचा ऊस. हे बघा ऊसाला असं अरे 1 मिनिट पाणी सोडलेलं आहे. इथं इकडून जाते. गेल्या वर्षी इथं खूप पातळ होता ऊस. तुटाळ लावल्यामुळे बघा दाट झालाय सगळा. काय नाही हो, कसं आहे शेतकऱ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही. तरी पण हे सगळं श्रेय माझ्या मिस्टरांचं आहे. नोकरी बघत बघत ते ऊसाची शेती जोपासतात. हे बघा का दाट झालाय ऊस. गेल्या वर्षी इथं काय नाही, सगळं 1-2-4 गुंठ उघडवत रान होतं. पण पडलाय खाली काय काय. पाऊस पण जास्त होता ना त्याच्यामुळं. बघा बघू शकता तुम्ही. बघा गवत पण तितकंच आहे. शेताची मालकीण शेतात पाऊल टाकना. गवत तर येणारच की हो. बघा खाली गवत. ही रानं अशी. हे पेरूचं झाड आहे. पण पेरूचं झाड लय धोकेबाज आहे. ह्याला कधी पेरू येतात आणि कधी जातात आणि कधी लोक खाते ते काय सांगता येत नाही. का खारुताई खाती. एवढं मोठं पेरूचं झाड असून पेरू नाहीत त्याला. खूप मोठं झाड आहे. बघा शकता. बघा असं शेतकऱ्यांचा हाल असतात. तुम्हाला दाखवते कसं आहे. बघा मका केलेली होती. ह्या गव्हाच्या शेतात गहू होतच असतो. ह्यात काय नाही, गवत फक्त झाले. ही मका केलेली अजून तशीच आहे. ह्यात आता कुठं तर बघा आता कुठंतरी वापसा झालाय. ही बाजूचा आमच्या पायथ्याला ऊस बघू शकता तुम्ही. का काय नाही, ह्याला लय पाणी असल्यामुळं कणस पण नाही पडली आणि काय नाही. बारक्या बारक्या छोट्या छोट्या बाहुल्या पडल्या. बघा दिसतंय का. हो बघा काय करायचं शेतकऱ्यांनी. हे बघा अशी मका पिकली. काय सुद्धा नाही झालं. बघा आपलं आता ही मका काढून गहू करावं नाही तर हरभरा जसं येते तसं. पण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्टाला. हे बघा तर बघा करा शेतकऱ्यांची मदत जेवढी होईल तेवढं तुम्हाला. ज्या ज्या शेतकऱ्यांचं लयच खूप कष्ट आहे त्यांना. आणि माझा ब्लॉग आवडला तर हो हां चला पलीकडनं येऊ काय. हो हो चला. इथं दिवस मावळायला लागलाय. बघते आता. काय नाही, आलो होतो शेतात फेरफटका मारायला. काय नाही शेतात का असं दाखवण्यासारखं काय नाही. बघा असं आहे. काय करायचं.
तर चला, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.